श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर चला मैत्रिणींनो, आज निघालो होतो माझ्या मैत्रिणीकडे आणि माझ्या मैत्रिणीची मुलगी, माझ्या भाग्याची मैत्रीण. मग तर काय, तिथं गेलो आणि थोडा वेळ, अर्धा एक तास बसलो. तर तिथं जाण्याचं कारण म्हणजे तिथं थोडा दुःखाची वेळ आलेली होती. मग थोडं त्यांच्या निरोप घेण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि तिथं अर्धा एक तास बसलो. बसल्यावर मग काय, लाईटच नव्हता. 2 दिवस झाले आमच्याकडे लाईटीचा थोडा प्रॉब्लेम आहे. मग घरी आल्यावर लेकरांना कुठं करमतं आहे. मग आता माझ्या मुलीसाठी मला गार्डनमध्ये यावं लागलं. मग आम्ही आलो गार्डनमध्ये. तर आल्यानंतर बघा, गेल्या आठवड्यात ह्याच गार्डनमध्ये मी माझा पहिला ब्लॉग बनवलेला होता. तर किती छान होतं, हिरवळ होतं सगळीकडे. तर आता सध्याला सगळे पानं गळून पडलेली आहेत खाली, कारण आता पाडव्याला नवीन पालवी फुटते, म्हणून आता जुने सगळे पानं गळूनच पडतात. आणि त्यानंतर जरा आल्यावर आमच्या असं काही सुरू असतं. आणि बघा, कधीतरी वेळ काढून दोघं मायलेकी जर कुठं गेलो ना, तर आम्हाला खूपच छान वाटतं. कारण आपण रोज घरात राहून तेच करत बसतो. मग नंतर कधीतरी असं बाहेर आलो तर मग आमच्या अशा छोट्या मोठ्या पार्ट्या पहिले सुरू होतात. आणि यावेळेस ह्या बाईने जरा स्प्राईट आणलेला होता, कारण तिला स्प्राईट खूप आवडतो प्यायला. आणि आल्यानंतर बघा, प्रत्येक लेकरांचं असं असतं की त्यांच्याजवळ काही प्यायचं आणलेलं असलं की पहिले त्यांना खायचं, मगच पुढं काय करायचं ते बघतात ते. तसंच आमचं काही होतं. मग हिने म्हणजे दोघांनी आम्ही शेअर करून स्प्राईट वगैरे पिला. आणि चिप्स आणलेले होते, ते काही तिला खाऊ वाटत नव्हतं. मग थोड्या वेळ बसलो इथंच. आणि मुद्दा म्हणजे कसं आहे नाही का, इथं गार्डनमध्ये आलो तर खेळायला काहीच कमी राहत नाही, एवढे खेळणी आहे तिथं. पण ह्या बाईला नुसतं लपाछपी आणि पडापडी हे 2 खेळ आवडतात. मग आता हिच्यासोबत खेळायला तिच्या बरोबरीच्या मुली तर नाही तिथं. मग ही आपल्यालाच सांगते, चल मम्मी आपण खेळू. मग तर काय, आपल्याला बरं वाटत नाही. एवढे म्हणजे सगळे मोठे लोक असतात आणि त्यांच्यासमोर आपल्याला असं लहान लेकरासारखं करायला बरं वाटत नाही. पण कधीतरी लेकरांच्या मनासारखं करायलाच पाहिजे. आणि मग पुढं आलो बघा, इथं खूप छान झाड दिसलं. मग ते झाडाला बघून आपोआपच माणूस त्या झाडाकडे येतं आहे. आणि आल्यावर बघा, इथं किती रमून गेलेली आहे. तिला हे फुलं, खाली पडलेल्या पाकळ्या सगळ्या उचलून असं वरती टाकायला खूप मजा येते. आणि तिकडंपेक्षा इकडं जरा माणसांची गर्दी थोडी कमीच होती. मग काय, इथं थोडं आमच्या असं चाललेलं होतं. म्हणजे ती जरा येडेवाकडे पोच देऊन फोटो काढायला सांगत होती. आणि मग तिचं झाल्यानंतर मलासुद्धा ते काम लावत होती बाई. मग तिने माझेसुद्धा तसेच फोटो घेतलेले आहेत. आणि बघा, हे झाडं तर प्रत्येक गार्डनमध्ये असतातच. आणि किती छान कलरसुद्धा असतो ना या फुलांचा. आता तिचं झालं बरं का फोटो काढून. आता ती मला लावत आहे ॲक्टिंग करायला. मग माझे फोटो ती काढणार, असं आमचं सुरू होतं. मग काय, लेकरांमध्ये आपणसुद्धा लेकरू बनून जायचं एखाद्या दिवशी. आणि ते झाल्यानंतर मग आम्ही इथं थोडं पडापडीसुद्धा खेळलेली आहे, कारण तिकडं भरपूर जेंट्स लोक होते, इकडं कोणी नव्हतं म्हणून. आणि त्यानंतर बघा, इथं थोडे फोटो वगैरे काढत होतो. आणि इथं जात होता पक्ष्यांच्या थवा. तर एवढे पक्षी एका रांगेतच जात होते. तर थोडा उशीरच झाला मला तिकडं शूटिंग घ्यायला, कारण पक्षी खूप फास्ट निघून गेले आणि आपल्याला उशीर झाला त्यांच्याकडे कॅमेरा करायला. असू द्या, पण सगळ्यांनीच बघितलेले आहे पक्षी कसे एका रांगेत जातात असं. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं पुढं. आणि तेवढ्यात भाग्याचे पप्पासुद्धा आले होते आम्हाला घ्यायला. आणि मग इथं आलो तर इथं स्केटिंग क्लाससाठी लेकरं किती छान आणि किती आवडीने, त्यांना किती उत्साह आहे बघा. एकामागे एक जिद्दीने कोण पुढं जात आहे म्हणून त्यांना एवढं आवड आहे. आणि आजकाल जे पॅरेंट्स लोक आहेत तेच मुलांमध्ये खूपच स्पर्धा सुरू करत आहे. मग त्या स्पर्धेतच लेकरांना खूप आवडी निर्माण होतात. तसंच मग माझ्या भाग्यासाठी आम्हीसुद्धा इथं विचारायला आलेलो होतो.
तर इथं बघा स्पोर्टचे जे स्पर्धा असतात त्यांची सगळ्यांना ट्रेन इथं केलं जातं, म्हणून मग म्हटलं थोडं आपण पण प्रयत्न करावेत म्हणून आलो होतो. तर बघा हे बाळ, मला तर वाटतं ही मुलगी 3 वर्षाची तरी असणार. किती लहान वयात तिला जिद्दीने तिचे पप्पा शिकवत आहेत बघा, आणि तिला चालायला होत नाही आहे तरीसुद्धा ती पण खूप प्रयत्न करत आहे. पण काय करणार, बिचारी पडून जात होती. कारण एवढ्या कमी वयात कुठल्याही गोष्टी करणं थोडं अशक्य गोष्टी आहेत, तरीसुद्धा एवढ्या कमी वयात कुणी करत आहे म्हटल्यावर कौतुकाचाच विषय आहे. आणि बघा इथं तर किती छान पोजमध्ये थांबलेले आहेत. पुढं म्हणजे रेस लागणार आहे यांच्यात, कोण पुढं जात आहे म्हणून. बघा आणि आजकाल स्पर्धा एवढ्या वाढलेल्या आहेत की लेकरांना लहान वयातच आपण त्यांना ॲक्टिव्ह केलं तरच ते लेकरं पुढं चालून काहीतरी करणार. त्यामुळं आतापासूनच त्यांना हुशार करण्यातच फायदा आहे. पण पाहिजे तेवढं नाही बरं का, त्यांना पण त्यांची लाईफ जगू द्यायलाच पाहिजे. नाहीतर आपण आपलंच मनानं करू तर लेकरांना त्यांचं जीवन अवघड होईल, म्हणून तेवढं पण करू नये. आणि बघा आम्ही महाशिवरात्रीला ह्या मंदिरात यायचं होतं, पण इथं 1.5 ते 2 घंटे रांगेतच उभं राहावं लागेल एवढी गर्दी होती. खूपच लांबून गर्दी म्हणजे रांग लागलेली होती. तर आम्ही इथं आलो नाही, तर आम्ही तिकडच्या मंदिरात गेलो होतो. तर त्यानंतर बघा इथं जरा कथा सुरू होती. 8 दिवस झाली मग तर आज समाप्ती होती. बघा किती गर्दी आहे, आणि रांगोळीसुद्धा इथं पण किती छान काढलेली आहे बरं का. आणि मंदिराचं डेकोरेशन आणि किती छान सजावट केलेली आहे. गर्दीसुद्धा खूपच होती. आणि हा नंदी बाबा किती छान दिसत आहे नाही का, खूपच मोठ्या साईजमध्ये नंदी बाबा आहे. आणि मंदिरात खूपच मस्त वाटत होतं. तसं या मंदिराची पिंड जी आहे ती पण मस्त आहे, आणि छान आल्यानंतर तर सगळ्यांना प्रसन्नच वाटते. तसंच आजचा ब्लॉग कसा वाटला म्हणून मला नक्की सांगा, आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.